नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, कापसाच्या पहिल्या फवारणीत चूक झाली तर पुढे मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हजारो रुपये खर्च करू लागू शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली फवारणी नेमकी कधी करायची आणि कोणत्या कीटकनाशकाची करायला पाहिजे, त्याचबरोबर या फवारणीमध्ये पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण कोणते टॉनिक घेऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमधील माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया की कपाशीवर पहिली फवारणी केव्हा करायला पाहिजे. अनेक शेतकरी घाईघाईने पहिली फवारणी करतात, पण लक्षात ठेवा, कपाशीवर पहिली फवारणी घाईघाईने करणं साधारणतः टाळायला पाहिजे. कपाशी 20 ते 25 दिवसाची झाल्यानंतर पिकाची पाहणी करावी. त्यानंतर जर कपाशीच्या पिकावर तुम्हाला तुडतुडे, मावा, थ्रिप्स यासारख्या किडीचा प्रादुर्भाव दिसून यायला लागला तर नंतर आपण फवारणीचा निर्णय घ्यावा. पहिली फवारणी तेव्हाच करावी जेव्हा कापसाला साधारण 3 ते 4 पाने आलेली असतात, म्हणजे कपाशी साधारण 20 ते 25 दिवसाची झालेली असते आणि शेतात मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि थ्रिप्ससारख्या रसशोषक किडी दिसायला लागल्या त्यानंतर आपण फवारणी घेऊ शकता. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्याच फवारणीत जास्त भारी कीटकनाशक किंवा अनेक औषधाचे मिश्रण करण्याची गरज नसते. योग्य औषध योग्य वेळी वापरल्यास सुरुवातीच्या किडीवर चांगले नियंत्रण मिळते आणि पुढील फवारण्यांचाही खर्च कमी होऊ शकतो. मित्रांनो, आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पहिल्या फवारणीसाठी कोणते कीटकनाशक वापरायचं. मित्रांनो, 3 चांगले पर्याय सांगतो, त्यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निवड आपण फवारणीमध्ये करू शकता. मित्रांनो, पहिला पर्याय म्हणजे बायरचे कॉम्पिडोर. यामध्ये इमिडाक्लोप्रिड घटक आहे. यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशीसारख्या रसशोषक किडीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. त्यानंतर मित्रांनो, दुसरा आपल्याला ऑप्शन आहे धनुकाचे मीडिया. यामध्येही इमिडाक्लोप्रिड हाच घटक आहे. याचेही रिझल्ट पहिल्या फवारणीमध्ये चांगले बघायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो, तिसरा पर्याय आहे सिंजांताचे ॲक्ट्रा. यामध्ये थायमेथॅक्झम हा घटक असतो. रसशोषक किडीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. या 3 कीटकनाशकापैकी कोणत्याही कीटकनाशकाची आपण निवड करू शकता. मित्रांनो, यासोबत आपल्याला टॉनिक म्हणून जर कधी घ्यायचे असेल तर आपण बायोविटा घेऊ शकता. यामुळे कपाशीची चांगली वाढ होण्यास मदत होते. मित्रांनो, फवारणी करताना कीटकनाशक पानाच्या खालच्या बाजूने देखील जाईल याची काळजी घ्यायला पाहिजे, कारण की रसशोषक किडी पानाच्या खालच्या बाजूने असतात. त्यामुळे जर आपण फवारणी करताना पानाच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही भागांना जर कधी कीटकनाशक फवारले गेले तर त्या फवारणीचे आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात. मित्रांनो, फवारणी करताना जर पावसाचे वातावरण असेल तर फवारणीमध्ये स्टिकरचा वापर नक्की करायला पाहिजे. त्यामुळे फवारणीचे आपण जे कीटकनाशक फवारलेले असते ते झाडावर चांगल्यापैकी पसरते, पानांना चिटकून राहते. मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये जास्त काही खर्च करण्याची गरज नसते. आतापासून जास्त महागडे कीटकनाशक वापरून किडीची रोगप्रतिकारक शक्ती आपण वाढवण्याचे काम करतो. त्यामुळे ह्यावेळेस साधारण कीटकनाशक जरी फवारले तरी त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळते. व्हिडिओमधील सांगितलेले कीटकनाशकाचा वापर केला तरी तुम्हाला रिझल्ट खूप छान बघायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपली शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.